मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच। भावना आणि कल्पना यांना शब्दात व्यक्त करण्याचं सशक्त माध्यम म्हणून कवितेकडे पाहिलं जातं। मराठी साहित्य प्रकारात कथा कादंबरी बरोबरच कविता हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार मानला जातो। मराठीतील अनेक जुन्या आणि नव्या कवींनीही कविता हा लेखन प्रकार समृद्ध केला आहे। कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांचं जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा इथं भारतातील पहिला कवितांचा गाव हा प्रकल्प सुरू करण्यात आला। या प्रकल्पाचं उद्घाटन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं। महाराष्ट्र शासनानं महाबळेश्वर जवळील भिलार इथं पुस्तकांचं गाव उभारलं होतं। याची संकल्पना अशी होती की या गावामध्ये पर्यटकांनी यावं, राहावं, फिरावं आणि त्यासोबतच पुस्तकांचा आनंद घ्यावा, पुस्तकं वाचावी, कवितांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणं आणि मराठीतील ज्येष्ठ कवी याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं कवितांचा गाव हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। विविध कविता प्रकारातील तसेच विविध कवींच्या कवितांची दालनं या ठिकाणी उभारण्याचं प्रस्तावित करण्यात आलं असून अशी अधिकाधिक दालनं कशी उभारण्यात येतील याची चाचपणी करण्याच्या सूचना केसरकर यांनी यावेळी दिल्या। मराठीतील श्रेष्ठ आणि प्रसिद्ध कवींची आणि त्यांच्या साहित्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी, याबरोबरच साहित्य पर्यटन या प्रकाराला चालना मिळावी या उद्देशानं हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। तर मंडळी, तुर्तास इथंच थांबतो। आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। तसंच शेजो वाच हे चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजो वाचच्या एका नव्या भागात। तोपर्यंत नमस्कार।